असलम शेख जी. महोदय, आज स्थगन आपण नाकारला असेल तरी सुद्धा या घनकचऱ्याच्या विभागाच्या संदर्भात आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण मुंबईमध्ये पहिला मतदारसंघ तुमचा सुरू होतो आणि ते दहिसरपर्यंत संपत आहेत. आज अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये घनकचरा विभागाचे सगळे संघटनांनी संपचा घोषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 दिवसानंतर हा मुंबईमध्ये कचऱ्याचा ढिगार प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. अध्यक्ष महोदय, घनकचरा आणि मोटर विभागाचा कंत्राटीकरण करण्याचं काम मुंबई महानगरपालिकातर्फे चालू आहे आणि कारणं काय आहेत? जे टेंडर 5 वर्षासाठी काढतात, या घनकचरा विभागाला गाड्या देण्यात येत नाहीत, त्यांना मोटर देण्यात येत नाही आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी घनकचरा साफ होत नाही. आणि जर याच्यावरती जर आपण लक्ष दिलं नाही, यांना आरोप केला, या सगळ्यांची नोकरी जाणार आहेत. म्हणजे शेवटी जर प्रायव्हेटायझेशन जर आपण करायला गेलो, मुंबई महानगरपालिका राहणारच नाही. तर याच्यावरती सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि हे कंत्राटीकरण झालं नाही पाहिजे.